बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने जनी मानी। एरवी विचार जती जव दोनी, तव एकची ते। सांडिजे दुजया नामाचा अभ्यासू, तरी योगू तोची संन्यासू। पाहता ब्रह्मी नाही अवकाशो, दोही माझी। जैसे नामाचेनी अनारिसे पण, एका पुरुषा ते बोलवणे। का दोही मार्गी जाणे एकाची ठाया। ना तरी एकची उदक सहजे, परी सिनाना घटी भरिजे। तैसे भिन्नत्व जाणिजे योग संन्यासांचे। ऐके सकळ संमते जगी, अर्जुना गा तोची जोगी। जो कर्मे करुणी रागी, नोहेची फळी। जैसी मही हे उद्विजे, जनी अहम बुद्धी विन सहजे। आणि तेथीची ते बीजे अपेक्षिना। तैसे अन्वयाचिनी आधारे, जातीचेनी अनुकारे। जे जेने अवसरे करणे पावे, ते तैसेची उचित करी। परी साटोपू नोहे शरीरी, आणि बुद्धी करोनी फळवेरी जयाची ना। ऐसा तोची संन्यासी, पार्था गा परियेसी। तोची भरवसेनी योगीश्वरो, वाचुनी उचित कर्म प्रासंगिक। तयाचे म्हणे हे सांडावे बद्धक, तरी टाको टाकी आणिक मांडीची तो। जैसा क्षाळुनिया लेपू एकू, सेबीची लाविजे आणिकू। तैसेची आग्रहाचा पायकू विचंबे वाया। गृहस्थाश्रमाचे ओझे, कपाळी आधीची आहे सहजे। की तेची संन्यास वा ठेविजे सरिसे पुढती। म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता। आहे योग सुख स्वभावता पण पाची। श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात। श्रीकृष्ण म्हणतात, पार्था हे पहा, योगी आणि संन्यासी हे दोन्ही या जगात एकच आहेत। ते नामभेदामुळे वेगळे आहेत असे तू कदाचित मानशील, पण तसे मानू नकोस हो। कारण ह्या दोहोविषयी सहज विचार करून पाहिले तर ते एकच आहेत। त्यांच्यावर नावाच्या भेदामुळे आरोप मात्र आहे, तो मोह। कारण ब्रह्मदृष्टीने पाहू गेला असता या दोहोत भेद नाही, म्हणून योग तो संन्यास होय। जसे नावाच्या वेगळेपणाने एकाच पुरुषाला हाका मारणे, किंवा एकाच ठिकाणाला दोन मार्गाने जाणे, किंवा स्वभावता पाणी तितके एकच पण ते वेगळ्या घागरीत भरावे, म्हणजे ते जसे वेगवेगळे दिसते एवढेच। तसाच योग आणि संन्यास यात केवळ प्रतीती मात्र भेद आहे असे जाण। अर्जुना, एक जो कर्मे करून त्यांच्या फलाविषयी आसक्ती धरीत नाही, तोच योगी होय असे या जगतात सर्वांना मान्य आहे। जशी पृथ्वी ही सहजच वृक्षादिकांना उत्पन्न करते, त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही अहंकार बुद्धी दाखवित नाही, आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फलांची इच्छा करत नाही, त्याचप्रमाणे कुलक्रमातील आचारात्मक वहिवाटीच्या आधारे आणि वर्णाश्रम धर्माला अनुरूप असे जे कर्म ज्यावेळी करणे प्राप्त आहे, ते सर्व तसेच यथाविधी करतो, पण तो आपल्या शरीरात कर्तृत्व अहंकार उत्पन्न होऊ देत नाही। कदाचित बुद्धीही फलापर्यंत जात नाही, फलासक्तीही नसते। पार्था, एक असा जो पुरुष असेल तोच संन्यासी, आणि तोच निसंशय योगीश्वर होय असे समज। याशिवाय हातवटी वाचून जा। जो कोणी नित्य नैमित्तिक कर्म करणे प्राप्त झाली तर तो ती बद्धक आहेत म्हणूनच टाकावीच म्हणतो, पण त्याचा त्याग करीतो की लागलीच दुसरे कर्म करण्यास प्रवृत्त होतोस। जसा कोणी एक लेपून टाकून लागलीच दुसरा लेप लावावा, त्याप्रमाणे उचित कर्म त्याग करून दुसरे कर्म करण्याच्या आग्रहाचा दास होऊन कष्टात पडून श्रम पावतो। गृहस्थाश्रमाचे ओझे हे सर्वांच्या कपाळी अगोदर सहजीच लागले आहे, परंतु ते गृहस्थाश्रमाचे पहिले ओझे टाकण्याकरिता संन्यास घेतला तर पुन्हा संन्यासाश्रमातील कर्माचे पहिले ओझे टाकून लगेच दुसरे ओझे डोक्यावर घेतोस। म्हणून
स्मार्त होमाकादिक अग्निसेवा अर्थात कर्माचे यथाविधी आचरण न टाकता व कर्माची मर्यादा उल्लंघन न करता ज्ञानयोगाचे सुख आपल्याजवळ सहजच उपलब्ध होणार असे आहे. ऐसे संन्यासी तोची योगी, ऐसा एक वाक्य तेची जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी, जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे घटे साचे तया. श्रोत्यो, माऊली सांगतात आपल्याला, एक जो संन्यासी तोच योगी आहे. जशी एक वाक्यतेची ध्वजा अनेक शास्त्रांनी या जगात उभारली आहे. ज्या पुरुषाच्या ठिकाणी त्याग केलेला संकल्प पार नाहीसा होतो, त्याचे ठिकाणी योगाचे सार सर्वस्व जे ब्रह्म त्याची आत्मत्वाने भेट होते. प्रत्यक्ष स्वानुभव प्रमाणाने निश्चयाने ज्याचे खरे ठरले आहे. आता योगाचाळाचा निमथा जरी ठाकावा आणि पार्था, तरी सोपान या कर्मपथात चुका झनी. येणे यमनियमांचे नि तळवटे, रिगे आसनाची ये पाऊल वाटे, येई प्राणायामाचे नि आडकंठे वरोतागा. मग प्रत्याहाराचा आघाडा, जो बुद्धीचिया पाया निळसडा, जेथ हटिये सांडीसी ओढा कडेल ग. तरी अभ्यासेची निबळे प्रत्याहार निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ऐसा पवनाचे नि पाठारे, येता धारणेची नि पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव समरस होवे. जेथ पुढील पैसू पारोखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसे सरिसे भूमिके समाधी राहे. येणे उपाय योगारूढू, जो निर्वधी झाला प्रौढू, तयाची या चिन्हाचा निवाडू सांगेला एके. श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात. पार्था, आता या अशा प्रकारे योगरूप पर्वताच्या माथ्यावर ज्याला जाऊन पोहोचण्याची इच्छा असेल, तो या मार्गरूपी जिन्यास कदाचित चुकेल, पण चुकू नये हो. या मार्गाने जावयास लागले म्हणजे पहिल्यांदा या पर्वताच्या यम नियमरूपी तळ लागतो, नंतर आसनाच्या पाऊल वाटेवर येतो व मग प्राणायामरूपी कड्याने योगरूपी डोंगरा येऊ लागतो. नंतर प्रत्याहार हाच कोणी एक अर्धा तुटलेला कडा लागतो. त्याच्यावरून बुद्धीचेही पाय निसटतात आणि जेथे तो तुटलेल्या कड्यांचा मार्ग ओलांडताना कडे लोट होईल म्हणून हठयोग्यांना सुद्धा आपल्या प्रतिज्ञा शेवटी सोडून द्याव्या लागतात. तरी पण अभ्यासाच्या बळाने प्रत्याहारूपी चढण्यास कठीण आधार न देणाऱ्या मार्गात फक्त वैराग्यच हळूहळू पाय रोवून चढू शकते. अशा रीतीने प्राण व अपान वायुरूप घोड्याच्या पाठीवर बसून मार्ग आक्रमित असता धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर स्वाधीन होईपर्यंत मार्गक्रम करीतो. मग ह्या ठिकाणी धारणा मार्गाची धाव व प्रवृत्तीची हाव संपते आणि ज्या अवस्थेत ब्रह्माक्य झाल्यामुळे साध्य साधन ही एकरूप होतात आणि ज्या ठिकाणी पुढील पावले टाकणे बंद होऊन मागील कशाची आठवण राहत नाही, अशा समान एकरूप भूमिकेवर असलेल्या समाधीत जो पुरुष या उपायांनी जो योगारूढ होतो, तो निसंशय अखंड परिपूर्ण झाला. आता त्याच्या चिन्हांचा निर्णय तुला स्पष्ट सांगतो, तो ऐक. तरी जयाची या इंद्रियाची या घरा, नाही विषयांची या येरझारा, जो आत्मबोधाची या ओवारा पहुडला असे. जयांचे सुखदुःखांचे नियांगे, झगटले मानसचे ओनेघे, विषय पासी ही आलिया से न रिघे. हे काय म्हणोनी इंद्रिय कर्माच्या ठाई, वाढीनली परी काही, फळ हेतूची चाड नाही अंतकरणी. असतेनी देहे तुला, जे चेतुनी दिसे निदेला, तोची योगारूढू भला ओळखे तू. जेत अर्जुन म्हणे अनंता,
हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तयासी योग्यता कवने दिजे. श्रोते हो, माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात. हे पहा, ज्यांच्या इंद्रियाच्या घरी विषयांची येणे जाणे होत नाही, जो आत्मबोधाची विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ निधला असतो, ज्या सुखदुःखांनी स्वतः धक्के देऊन झटकले तरी त्याचे मन जागे होत नाही, तसेच मूर्तिमंत विषय हे त्याच्या अगदी जवळ जरी येऊन उभे ठाक राहिले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणच होत नसते, कदाचित इंद्रिय कर्म करण्याला प्रवृत्त झाली तरी पण ज्यांच्या अंतःकरणात फलविषयक संकल्पाची चाळ आवड केव्हाही नसते, जो देहधारी असून असे हे एवढे देहाचे व्यवहार चालले असताना जो जणू झोपेच्या स्थितीप्रमाणे उदासीन दिसतो, तोच खरा योग निष्णात, योग साध्य झालेला आहे असे तू समज. अशी योग्याची स्थिती ऐकून अर्जुन देवास म्हणतो, हे अनंता, तुम्ही जे सांगता ते ऐकून मला फार नवल वाटले. तर त्या योग्याला अशी ही योग्यता कोण बरे देतो हे मला सांगा. गोपाल कृष्ण भगवान की जय.